नमस्कार मैत्रिणींनो, एका डॉटच्या सहाय्याने आपण छान छान फुलं तयार करू शकतो। तर आता आपण डॉट काढून घेऊया, म्हणजे ज्यांना रांगोळ्या जमत नसतील त्यांना पण अतिशय सहजगत्या हे फुलं आपल्याला काढता येतील। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, अतिशय छान छान फुलं आज आपण काढणार आहोत। आता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण डॉट्स कसे पाडायचे, म्हणजे 5 बोटांनी काढायचे असेल तर कसं काढायचे, किंवा आपण या हातामध्ये अशा मुठीमध्ये रांगोळी घेऊन बंद मूठ करून कसे काढायचं ते पण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। तरी मी पुन्हा आता तुम्हाला इथे तशा पद्धतीने पाडून दाखवते। इथे तुम्ही बघू शकता किती मस्त अशी रांगोळी पडत आहे। हे बघा किती छान असे ठिपके पडतात हे। आता हा जो आपल्याला डॉट्स आहे तो फक्त असा हे करून घ्यायचा आहे, पसरवून घ्यायचा आहे, आपल्याला सर्कल करून घ्यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला फक्त असं तिरकस करायचं आहे आणि इकडे पण तिरकस करायचं आहे आडव्या भागाला, इथे पण असं करायचं आहे। म्हणजे फक्त समोरचे भाग आपल्याला घ्यायचे आहे। पण अजून आपण त्याला आता इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर असं आपलं फूल तयार झालेलं आहे। आता याला काय करायचं आहे, फक्त आपल्याला हे सर्कल अशा पद्धतीने फक्त समोरासमोर असं सरळ रेषेमध्ये घ्यायचं आहे। फक्त आपल्याला अशी रांगोळी अशी खेचून घ्यायची आपल्याला फक्त। दुसरे फूल तयार झाले। याच्या साहाय्याने किंवा तुमच्याकडे अगरबत्तीची काडी असेल किंवा अगरबत्तीची काडी असेल त्याच्या साहाय्याने पण तुम्ही करू शकता। फक्त आधी आपण हे 4 टोकं जे आहे ते आधी समोरासमोर करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपले जे पाकळ्या आहेत त्या सेम येतात। त्यानंतर आपल्याला इथे करायचं आहे, इथे 2-2 बरोबर बसतात। आता इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर फूल आपले तयार झाले। असं जास्त खेचायचं नाही ते आपल्याला। अशा पद्धतीने हे काढून घ्यायचं आहे आपल्याला। आता ह्या ठिकाणी पुन्हा आपल्याला असं सर्कल तयार करून घ्यायचं आहे। हे हा वरती घ्यायचा आहे, हा इकडचा आडवा ह्या साईडला घ्यायचं, त्याच्यासमोर असं करायचं आहे आपल्याला फक्त, आणि ह्या साईडला करायचं आहे, म्हणजे आपले 4 टोकं झाले। त्याचा जो आकार आहे तो फक्त आपल्याला असा मोठा करून घ्यायचा आहे। भाग जे आहे ते असे चौडे करून घेतलेले आहेत। आणि आपल्याला काय करायचं आहे, फक्त हे ठिकाणी ही जी इथे रांगोळी आहे
ती फक्त अशी वरती करून घ्यायचं असं. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा जो भाग आहे त्या ठिकाणी फक्त असं प्रेस करायचं आहे. आता याचे आपल्याला असे सर्कल तयार करून घ्यायचं आहे. आता या पद्धतीने हे सर्कल तयार झालेले आहे. आता ह्या ठिकाणी काय करायचं आहे, फक्त आपल्याला हे इथे प्रेस करायचं आहे, इथे प्रेस करायचं, इथे प्रेस करायचं आणि इकडे पण असं हे करून घ्यायचं आहे. आपल्याला असं फक्त खेचून घ्यायचं, फक्त आपल्याला असं खेचायचं आहे. आता ह्या ठिकाणी आपल्याला फक्त नंतर इकडे असं खेचून घ्यायचं, इथे पण करायचं आणि इथे पण करायचं. आता आपण याच्या साहाय्याने फक्त याला असं करून घेणार आहोत. आपण इथे 2 घेतले होते, तिथे फक्त एकच घेतलेला आहे. जसं आपण इथे एकच ठिकाणी घेतलेले आहे, तर त्या पद्धतीने आपल्याला इथे पण तसं करायचं आहे. हे एक आणि आता याला आपण अशा तिरकस केलेलं आहे. आता आपण फक्त सरळ करायचे. एक आणि 2 बसतील तिथे, इथे 2 होतील. अशा पद्धतीने हे आपण अतिशय सुंदर असे फुलं काढलेले आहेत. एका डॉटच्या साहाय्याने आपण किती वेगवेगळ्या प्रकारचे फुलं काढू शकतो आणि किती सुंदर फुलं काढू शकतो. जर आपल्याला बोटांच्या साहाय्याने रांगोळी काढता येत नसेल, अशी पाडता येत नसेल, तर आपण फक्त एक डॉट्स काढला, एक ठिपका जरी ठेवला तरी आपण त्याचे सुंदर फूल तयार करू शकतो. जर आपण ते देवाजवळ काढू शकतो, तुळशी वृंदावनाजवळ काढू शकतो, किंवा आपण घराच्या बाहेर अंगणात देखील काढू शकतो, किंवा आपल्या फ्लॅटच्या बाहेर देखील हे फुलं काढू शकतो. ह्या रांगोळ्या कशा वाटल्या तुम्हाला, माझ्या ह्या डिझाईन कशा वाटल्या? जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.